कामापुरता का होईना पण मी घरातच कांदा लसूण मसाला तयार केला बरं का. तर मागच्या वर्षी केलेला कांदा लसूण मसाला संपत आलेला आणि एप्रिल महिन्यात करायचं म्हटलं होतं, पण आम्ही गावाला गेलो त्यामुळे करायचं राहिलं होतं माझं. आणि मी महिन्यात कांदा लसूण मसाला तयार करायचं म्हटलं, पण पाऊस आला त्यामुळे काही केला नाही. तर मी घरच्या घरी काळी चटणी कशी तयार केली तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सांगणार पण आहे. तर मी काय केलं, 2 कांदे घेतले आणि 2 लसणाचे गड्डे घेतले. लसूण सोलून घेतल्यानंतर कांदा कढईमध्ये तेल टाकून भाजून घेतला. आणि इकडं बघा माझ्याकडे कांदा 2.5 किलो आणला होता मी. मिरचा मसाला आणि मिरच्या सगळं वाळवून ठेवलं होतं, परत सगळं ओलं झाले पाऊस पडल्यामुळं. आता इकडे कांदा पण माझा भाजून झालेला आहे. तर मी आता थोडा वेळ अजून ठेवणार आहे, गॅस बंद करणार आहे आता. तर तुम्हाला सांगते, इकडं सगळा कांदा गार झाला, लसूण पण सोलून माझा रेडी आहे. आता हा कांदा आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार. तर माझ्याकडे चटणी होती बिना कांदा लसूण घातलेली, फक्त मसाले टाकून मिरची बारीक केलेली ती होती. तर त्याच्यामध्ये मी लसूण आणि कांदा बारीक करून मिक्स केला. आता हा फक्त मिक्स केला आहे. आता मिक्सरच्या भांड्याने फिरवायचा आणि आपली काळी चटणी तयार आहे. सेम टू सेम आपण बाहेर न करून आणतो तशीच चटणी झालेली आहे. हा मसाला तर तयार झाला आहे घरातल्या घरात, पण दुसरा मसाला जो आहे तो लवकरच मी तयार करेन ऊन पडलं की.